माझ्या एकही मैत्रिणी टाईमवरती आल्या नाही आहेत, पण मी त्यांना काहीच बोलणार नाही यावेळेस. कारण गाईज लेट मी टेल यू टुडे आय एम वेअरिंग ब्लॅक कलर जंगरी विथ माझा पर्सनल फेवरेट पुणे MG रोडचा स्पेशल ब्रेसलेट फक्त 200 रुपयांचा. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो गाईज, मी चालली आहे कॉलेज रोडला माझ्या स्कूल फ्रेंड्सला भेटायला. आमचाच गेट टुगेदर आहे. तर आमचा 3 ते 4 महिन्यातनं एकदा गेट टुगेदर होतंच. जे नाशिकमध्ये अवेलेबल असतात ते जे लग्न करून बाहेर आउट ऑफ नाशिक मुली सेटल झालेल्या आहेत ते जेव्हा नाशिकमध्ये त्यांच्या माहेर येतात तेव्हा आम्ही गाईज भेटतो, गेट टुगेदर करतो, मस्ती मजा करतो. तर आज तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर गाईज माझा पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आज तर काही संडे असून पण रस्त्यावरती एवढी गर्दी वाटत नाही आज. लेट्स सी. आय जस्ट होप की माझ्या सगळ्या मैत्रिणी पोहोचल्या आहेत टाईमवरती. आम्ही जो टाईम डिसाईड केला त्या टाईमवरती. लेट्स सी. मी तर तुम्हाला सगळ्यांना आज माझ्या मैत्रिणीला भेटवणारच आहे गाईज. वन माय इम्पॉर्टंट थिंग गाईज मी आजपर्यंत माझ्या बेस्टीज माझ्या फ्रेंड्ससोबत एक पण ब्लॉग टाकलेला नाही आहे. माझा हा फर्स्ट ब्लॉग असणार आहे माझ्या मैत्रिणींसोबत, तुम्हाला कळेलच. गाईज मेलबा कॅफेच्या इथे मी पोचली आहे. गाईज मी ऑन टाईम पोचलेली आहे, पण माझी एकही मैत्रीण आलेली नाही आहे टाईमवरती. मी त्यांना आत्ता कॉल बॅक केला, त्या बोलल्या की आम्हाला अजून वेळ लागेल, आम्ही घरातून निघतो आहे. पण मी यावेळेस त्यांच्यावरती चिडणार नाही आहे 1% पण की तुम्ही लेट झाल्या असं तसं. त्यांना जेव्हा यायचं आहे तेव्हा ते त्या टाईमला येऊ शकतात. कारण की लास्ट टाईम मी पण एकदा 15 ते 20 मिनटं लेट निघाली होती, लेट पोचली होती गेट टुगेदरला प्लॅनसाठी. तर मग त्यावेळेस त्या खूप चिडल्या होत्या माझ्यावरती. तिथे एक खूप जास्त चिडलेली की असं तसं हे ते. म्हणून मी आता 1% पण मी चिडणार नाही त्यांच्यावरती. गाईज लेट्स सी ते किती मिनिटात पोचत आहे. मी आता इथे वॉक करते एकटीच, बघू शकतो तुम्ही. गाईज ही फायनली 15 मिनिटानंतर आली आहे. ॲज अ न्यू कॅफे आहे नाशिकमध्ये आणि मी ऐकलं होतं की मेलबा कॅफे हे फेमस आहे वूड फायर्ड पिझ्झासाठी आणि हँडमेड पास्ता पण. आणि इथला ॲम्बियन्स एकदम कोझी आहे. ते ऐकूनच मी इकडे आली आणि फोटोज बघून आली मी इकडे आणि मला खूप भारी वाटतं इथे आल्यावरती. आणि तेवढ्यात आमची फ्रेंडची एंट्री झाली, स्नेहल. 30 मिनट्स लेट पण घरचं काम करून आली होती म्हणून उसको कोच बोलने का नहीं गाइज. देख के अच्छा लगा. 3 महीने के बाद हम मिल रहे थे आणि मेन म्हणजे ती आली होती तेच इम्पॉर्टंट होतं. उसके बाद ऑलमोस्ट 1 आवर लेट माय वन अँड ओनली चाइल्डहुड बेस्ट फ्रेंडची एंट्री झाली होती प्रॉपर सेलिब्रिटी स्टाईल. आणि काय लगेच आल्या सगळ्यांचं लेट येण्याचे रिझन्स चालू झाले आणि त्यानंतर लगेच फुल ऑन मस्तीही चालू झाली. आणि तुम्हाला ओव्हर ॲक्टिंग दाखवते या दोघींची. ते का पिझ्झा डिसाईड कर ना प्लीज. I've already decided this one. Oro Bianco. There's zucchini, then olives, cherry tomato. कौन सा है? हाँ वाला. Oro Bianco. बाकी मग दीदी अजून दीदीला एन्जॉय करतो. त्यानंतर काय लगेच 10 ते 15 मिनिटात आमचा ओरो बियांको पिझ्झा आला आणि ट्रस्ट मी गाईज खूप जास्त सुपर यम्मी दिसतही होता आणि ॲक्च्युअलमध्ये टेस्ट पण खूप जास्त यम्मी होती. फक्त नाशिककरसाठी तुम्ही नक्की मेलबा कॅफेचा पिझ्झा ट्राय करा. इट्स टोटली वर्थ इट. गाईज पिझ्झासोबतच आम्ही तिघींनी हेझलनट कॉफी ऑर्डर केली आणि गीतानी सगळ्यात वेगळी लेमन आईसची ऑर्डर केली होती. सेम की कॉफीची क्वांटिटी खूप जास्त येते म्हणून मला आवडत नाही. हे रिझन नाही होऊ शकत अजिबात गीता. दिस इज व्हेरी रॉंग रिझन. देन शी इज नॉट अ कॉफी लवर गाईज. त्यानंतर काय लगेच आमचा फ्रेंड्सचा टीपी सुरू झाला. स्नेहलला विचारलं सगळ्यांनी तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे आणि तिने रिप्लाय दिला माय हजबंड इज माय बेस्ट फ्रेंड. आणि ऑनेस्टली गाईज मला पण वाटले की आपला हजबंड आपला फ्रेंड असला पाहिजे. आय टोटली ॲग्री विथ हर. 7 जन्म तक उसका बेस्ट फ्रेंड उसका पती. पण ही मुलगी एक्सेप्ट करत नव्हती, ॲग्री करत नव्हती या गोष्टीला की आपला हजबंड आपला बेस्ट फ्रेंड नसूच शकतो अँड ऑल ब्ला 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 ब्ला. गाईज या टॉपिकवर या दोघींचा डिबेट चालू आहे. गाईज ज्यांना पण वाटतं आपला हजबंड आपला लाईफ पार्टनर आपला बेस्ट फ्रेंड असला पाहिजे त्यांनी प्लीज कमेंट करा माझ्या व्हिडिओवरती. गाईज लेट मी टेल यू गीताला माहितीच नव्हते की माझं युट्यूबवर चॅनल आहे आणि हा ब्लॉग जो मी आज शूट केला आहे तो युट्यूबवर जाणार आहे. तर तिने काय लगेच चॅनलचं नाव विचारले आणि सबस्क्राईब करून माझा एक फॉलोवर वाढवला आणि मला हॅपी केलं. त्यासोबतच आम्ही बिल पे करून कॅफेच्या बाहेर पडलो. See you in next vlog guys. Cha cha, bye bye.